नमस्कार. या दिवसात कोथिंबीर खूप छान मिळते, अगदी हिरवीगार आणि स्वस्त पण असते. तर आपण म्हणजे भरपूर कोथिंबीर ही खायला पाहिजे, कारण कोथिंबीरीत व्हिटॅमिन ए वगैरे भरपूर असतं, डोळ्यासाठी चांगली असते. पण ही कोथिंबीर आपण आणली ना की पावसाळ्याच्या दिवसात ती कोथिंबीर जरा खालती खराब झालेली असते किंवा माती लागलेली असते. तर आपण काय करतो, घाईच्या वेळात पटकन कोथिंबीर घेतो आणि असंच हातात घेऊन धुतो आणि मग आपण ती वापरतो. तर असं केल्याने काय होतं, त्यातले सगळी घाण निघत नाही आणि मग या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात आजार पण खूप वाढतात. मग आपण ही काळजी घेतली पाहिजे. म्हणून मी काय करते, कोथिंबीर 2-3 दिवसात लागेल एवढी स्वच्छ 3 पाण्यातनं धुवून घेते आणि नंतर ती धुतलेली कोथिंबीर चाळणीमध्ये निथळून नंतर ती एका अशा कापडावर वाळत ठेवते, किंवा असं करून त्याला पाणी काढून घ्यायचं किंवा टिश्यू घेऊन वरतून पाणी काढून घ्यायचं आणि 1-1.5 तासात ती वाळते, किंवा जरा फॅनखाली ठेवली तर आणि वाळली की अशी आहे बघा, आता पूर्ण कोरडी झालेली आहे कोथिंबीर, कुठेही त्याला पाणी राहिलेलं नाही. अशी कोथिंबीर तुम्ही डब्यात भरून ठेवली ना की 2-3 दिवस काय, म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला लागेल तशी काढून वापरू शकता आणि खूप छान राहते आणि अजिबात त्याला म्हणजे घाण होत नाही. आणि तुम्हाला घाईच्या वेळेला पटकन डब्यातनं कोथिंबीर काढली ना की तुम्हाला चिरून पटकन भाजीला, आमटीला घालता येते. आणि ही कोरडी झाल्यामुळे ना चिरली पण छान जाते, बारीक चिरली जाते, अशी ओली नसल्यामुळे पटकन छान चिरली जाते. बघा, तुम्हाला आवडलं तर हा प्रयोग करून बघा. म्हणजे तुम्हाला घाईच्या वेळेला कोथिंबीर धुवत बसायला लागते आणि धुतली की ती पटकन छान चिरली जात नाही. ही कोरडी झाल्यामुळे तुम्ही छान चिरू शकता, मोकळी होते आणि चिरली पण चांगली जाते. आता ह्याच्यावरतीसुद्धा मी एक टिश्यू पेपर घालणार आहे आणि मग झाकण लावणार आहे, कारण झाकणाचं कधी पाणी त्याच्यात पडून कोथिंबीर ओली होते म्हणून. आणि अशी कोथिंबीर 2-3 दिवस आरामात टिकते आणि एवढी आपल्याला पुरते, म्हणून स्वयंपाकाच्या वेळेला, घाईच्या वेळेला पटकन ती वापरता येते. धन्यवाद.